हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज स्वर्गीय विकासरत्न श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले उपबाजार आवार खिंडवाडी तालुका सातारा याच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, धैर्यशील जी कदम, मनोज दादा घोळपडे, जितेंद्र दुडे, समीर शेख, मनोहर माळी, राहुल देशमुख, त्याचप्रमाणे सीओ याशनी, आपले या बाजार समितीचे सभापती विक्रम पवारजी, मधुकर पवारजी, हनुमंत मोरेजी, माजी सभापती आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शेतकरी, व्यापारी भगिनी आणि बंधूंनो, आज ही खूप आनंदाची गोष्ट आहे की साताऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या अतिशय भव्य उपबाजाराची निर्मिती, त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। आणि ज्यांनी विकासाचा वारसा साताऱ्याला दिला ते श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती या ठिकाणी ओळखली जाणार आहे। मला ज्यावेळेस श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीची संकल्पना सांगितली, त्यावेळी मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला। आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे। शेतकरी असेल, अडतिया असेल, व्यापारी असेल, हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो। आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो। आज आपण पाहू शकतोय की जवळपास 15-15.5 एकर मध्ये अतिशय प्रशस्त अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होते आहे। 130 कोटी रुपये याकरता खर्च होत आहेत। आणि मी असं म्हणेन की कदाचित ही इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती ही आपली साताऱ्याची बाजार समिती असेल। सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतोय, व्यापाऱ्यांकरता तयार करतोय। फ्रूट मार्केट आहे, भाजीपाला मार्केट आहे, व्यापारी गाळे आहेत, कांदा बटाटा मार्केट आहे, भुसार मार्केट आहे, कोल्ड स्टोरेज आहे, सेल हॉल आहे, गोदाम आहे, कोल्ड स्टोरेज, सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यकता आहे। आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे, व्यापारी भवनाची इमारत आहे, हमाल भवनाची इमारत आहे, वेब्रिज आहे, एसटीपी आहे, ज्या ज्या गोष्टी आधुनिकतम अशा प्रकारच्या इमारतीच असू शकतात अशा सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आल्या। आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा तर आहेच, पण हा शेतकऱ्यांचा जिल्हा देखील आहे। इथला शेतकरी अतिशय कष्टकरी अशा प्रकारचा आहे। आपल्या कष्टानं या ठिकाणी तो फळभाज्यांपासनं तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि केवळ स्वतःपुरतं नाही तर मोठ्या प्रमाणात ही पिकं आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात। फळांचे खूप मोठं मार्केट हे आपल्याला साताऱ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींकरता जर एक उत्तम मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतात, त्याला चांगली सोय मिळते, त्याला हक्काची सोय मिळते। मी शिवेंद्र बाबा आपलं मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण मांडली। आणि आपल्या मार्केट कमिटीचे हे जे सगळे माजी सभापती आणि आजी सभापती आहेत या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत याकरता केली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो। आणि मी आपल्याला विश्वास देतो, खरं म्हणजे आपण इतके कर्तृत्ववान आहात की मला माहिती आहे आपण ठरवलंय कुठलंही कर्ज न घेता ही पूर्ण करायची, ती तशीच पूर्ण होईल। पण तुम्हाला यदा कदाचित जर शासनाची काही मदत लागली तर निश्चितपणे ती मदत आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो।
आणि आपला पुढचा कार्यक्रम आहे तिथेही भाषण करायचं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.